नमस्कार मैत्रिणींनो, इझी आर्ट पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग. स्टेप बाय स्टेप मी सर्व स्टिचिंग समजावून सांगणार आहे. तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी कसा ब्लाऊज शिवते ते. मैत्रिणींनो, पुढे व्हिडिओमध्ये मी आपल्याला छोट्या छोट्या ट्रिक्ससुद्धा सांगणार आहे. कटोरी ब्लाऊज शिवताना कोणत्या ट्रिक्स लक्षात घेतल्या म्हणजे ब्लाऊज शिवणं सहज आणि सोपं होऊन जाईल, हे मी व्हिडिओमध्ये पूर्ण छोट्या छोट्या ट्रिक्ससुद्धा सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. इथे पहिल्यांदा पाठीमागच्या भागाला आपण 2 डॉट घालून घेतलेले आहे. सेंटर सोडून 3 ते 4 इंचावर 4 ते 4.5 इंचाचे डॉट घेतलेले आहेत. डॉट घालून झाल्यानंतर मी एक साईड पट्टी काढून ठेवलेली आहे. ती साईड पट्टी मधोमध जॉईन करून घेतलेली आहे आणि ती आता बॅक साईडला खालच्या बाजूने लावत आहे. व्हिडिओमध्ये बघून अशाच पद्धतीने तुम्ही पण एक छोट्या छोट्या डॉटच्या ठिकाणी छोट्या 2 प्लीट्स टाकून अशा पद्धतीने जोडून घ्या व नंतर ती पट्टी जोडून झाल्यानंतर त्यावर दाब शिलाई टाकायची आहे. मी व्हिडिओमध्ये जसे दाखवले आहे तसे दाब शिलाई टाकून घ्यायचे. सुरुवातीला नख मारून घ्यायचे असे व्हिडिओमध्ये दाखवले तसे, आणि मग त्याच्यावरून दाब टीप मारून घ्यायची आहे. दाब टीप मारल्यानंतर पूर्ण फिनिशिंग दिसेल त्या पट्टीला. तुम्ही सुद्धा नख मारायची सवय लावून घ्या. जर तुम्हाला सवय नसेल तर ही सवय लावून घ्या. ही सवय खूप फिनिशिंग देते ब्लाऊजला, आणि आपल्याला सुद्धा एक पूर्ण फिनिशिंग काम करण्याची सवय लागून जाते. तर अशा पद्धतीने बॅक साईड तयार झालेली आहे. आता आपण फ्रंट साईड घेणार आहोत तयार करायला. प्रथम मुंडाचा भाग घेऊन त्याला कटोरी कशी जोडायची ते बघा. व्हिडिओमध्ये मी जसे दाखवले आहे तसे कटोरी जोडण्याचा प्रयत्न करा. मुंड्याच्या भागाला कटोरी सेम टू सेम फेस टू फेस बसली पाहिजे. जर उंची कमी जास्त असेल तर तुम्हाला ते उंची ॲडजस्ट करून घ्यावी लागते कटिंग करताना. ह्या ताईंची जरा उंची कमी असल्यामुळे कटोरी थोडीशी माझ्याकडून कमी पडलेली दिसेल तुम्हाला. मग मी ते नंतर व्यवस्थित सगळं करून घेतलेले आहे. कटोरीला डॉट घालायचा आहे. डॉट कसा घालायचा आहे ते तुम्ही बघा. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने डॉट घालायचा आहे. कटोरी फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्या टोकापासून 1.5 इंच घ्यायचं आहे. 36 इंचची कटोरी असल्यामुळे 1.5 इंच घेतलेले आहे आणि वरती क्रॉसमध्ये 2.5 ते 3 इंच घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही तयार करून बघा. आता ही कटोरी बघा कशी छान एकसारखी दिसते. ही कटोरी ब्लाऊज घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित गोलाकार छान अशी बसते. फिटिंगमध्ये व्यवस्थित ब्लाऊज जर शिवला तर खूप छान पद्धतीने हा ब्लाऊज बसतो. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. अशाच पद्धतीने दुसरी सुद्धा कटोरी जोडून त्याला टक्स घालून तयार करायची आहे आणि नंतर योगपट्टी तयार करायची आहे आपल्याला. आता मी दुसऱ्या साईडला सुद्धा टक्स घालून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडच्या कटोरी जोडून झालेल्या आहेत आणि टक्स सुद्धा घालून झालेले आहेत. आता आपण योगपट्टी तयार करणार आहोत. तर योगपट्टीसाठी हा ब्लाऊज पीस 80 सेंटीमीटरचा दिला असल्यामुळे त्यामध्ये डबल योगपट्टी निघाली नाही. त्यामुळे मी एक्स्ट्राचे अस्तरचे कापड एक्स्ट्रा होते ते लागणार होते. ते दुसऱ्या ब्लाऊजमधले शिल्लक राहिलेले होते. छोटा ब्लाऊज होता त्यामधले ब्लाऊज आपल्याकडे कोणतेही कापड शिल्लक असेल त्यातले आपण एक्स्ट्रा आतून लावू शकतो. तर अशा पद्धतीने योगपट्टी लावायची. कशी जोड तयार करून घ्यायची ते बघा. मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. अस्तरची दुसऱ्या कलरची मी योगपट्टी लावलेली आहे एक्स्ट्रा. तर ती अशा पद्धतीने जोडून घ्या एकावर एक ठेवून आणि त्याच्यावरून दाब टीप घालून ती नंतर कटोरीच्या भागाला जोडून घ्यायची आहे. खूप छान आणि सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने ब्लाऊज शिवला तर 15 मिनिटात ब्लाऊज तयार होतो. तर
तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की एकदा शिवून तरी बघा. आता जो आपण कटोरी जोडून पार्ट तयार केलेला आहे त्या पार्टला योगपट्टी जोडायची आहे. तर हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी योगपट्टी अशी जोडायची आहे. आता दुसऱ्या साईडला जोडून घ्यायची आहे योगपट्टी. त्यावरून डबल टिप मारून घ्यायची आहे. हे जे एक्स्ट्रा कापड राहिलेले आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. त्याच्यावरून सुद्धा नट मारून घ्यायचे आहे. हुकपट्टी तयार करत आहोत. 1 इंचाची पट्टी काढलेली आहे ती अशी वरून वरच्या साईडने लावायची आहे. दुसऱ्या साईडला आपण आयपट्टी करणार आहोत. योगपट्टी एक्स्ट्राची झालेली होती ती कट करून काढलेली आहे आणि आता आयपट्टीसाठी मी एक पट्टी तयार करून घेत आहे 2 इंचाची. ती पट्टी व्यवस्थित कट करून घेऊन आतील बाजूने लावून ती बाहेरच्या दिशेने काढायची असते. तर ही अशा पद्धतीने जसे व्हिडिओ दाखवले आहे त्याप्रमाणे तुम्ही जोडून घेऊ शकता. आज हुकपट्टीला आपण वरून दाब टीप द्यायची आहे. आयपट्टी सुद्धा एक बाहेरच्या दिशेने फोल्ड करून मी मध्ये टीप मारून घेते. तुम्हाला जर शक्य सोपं वाटत असेल तर तुम्ही पण घेऊ शकता. हुकपट्टी आपली नेहमी आतल्या बाजूस राहत असते आणि आयपट्टी बाहेरच्या दिशेने येत असते. आता दोन्ही पट्ट्या जोडून झालेल्या आहेत तर आपण व्यवस्थित गळ्याचा आकार कट करून घेऊया. बऱ्याचदा काय होतं मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज कटिंग करतो पण गळ्याचा आकार वगैरे आपल्याला शिवताना सुद्धा खालीवर किंवा काही झालेला दिसतो. तर तो आपण व्यवस्थित कट करून घ्यायचा असतो. जितका तुमचा गळा आहे त्यापेक्षा अर्धा इंच जास्त ठेवून तुम्ही व्यवस्थित आकार देऊन जसे मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित गळ्याचा आकार गोल असा कट करून घ्यायचा आहे. आणि नंतर मग हे बघा, इथे मी घेतलेला आहे व्यवस्थित गोल आकार कट करून घेतलेला आहे ब्लाऊजचा. आता दोन्ही शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचे आहे पाठीमागच्या बाजूस. आता ही बॅक साईड घेतलेली आहे, त्याच्यावर फ्रंट साईड ठेवून आपण शोल्डर जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा शोल्डर जोडून घ्या. दोन्ही बाजू जोडून झाल्या की आपण मुंड्याची साईड जी असते जिथे बाही जोडणार आहोत तो भाग आपण चेक करून घ्यायचा असतो. प्रत्येक वेळेस तो चेक करावाच लागतो. थोडंसं आपलं कटिंग करताना सुद्धा इकडं तिकडं होत असतं. मैत्रिणींनो, खरं तर स्टिचिंग करताना म्हणजे शिवणकाम कोणतंही असू द्या तुम्हाला कटिंग परफेक्ट पाहिजे असतं. कटिंग जर तुमचं व्यवस्थित असेल तर तुम्ही कोणताही पॅटर्न कसलाही पॅटर्न व्यवस्थित आणि परफेक्ट फिटिंगमध्ये शिवू शकता. जर तुमचं कटिंग व्यवस्थित असेल तर तुमचं शिलाई काम कधीच चुकणार नाही. तर ह्या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. कटिंगमध्ये तुम्ही परफेक्ट व्हा. कटिंगची भरपूर प्रॅक्टिस करा. पेपर पॅटर्न काढत चला. पेपर पॅटर्नवर तुम्ही प्रॅक्टिस करत चला. आता हे मी बाही कट करून घेतलेली, त्याचा आतील भाग जो असतो आकार दिलेला तो मी कट केलेला नव्हता, तो कट करून घेतलेला आहे. आणि आता इथे 1/2 इंचाची टीप मारलेली आहे. दोन्ही बाहीला अशा पद्धतीने 1/2 इंचाची आधी टीप मारून घ्यायची आहे. नंतर 1 इंचाची पट्टी आपण आतमध्ये फोल्ड करत असतो, कारण हा ब्लाऊज बिन अस्तरचा आहे. बिन अस्तरच्या ब्लाऊजला आपण 1 इंचाची पट्टी हात शिलाईसाठी फोल्ड करत असतो. तर ही बघा, व्हिडिओमध्ये मी जशी दाखवली आहे त्या पद्धतीने आपल्याला 1 इंचाची पट्टी किंवा 1/2 इंचाची पट्टी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा 1 इंचाची पट्टी करू शकता आतमध्ये फोल्ड. आणि आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे.
हा खोल भाग आहे तो पुढच्या साईडला येत असतो आणि जो जास्त खोल भाग नाही आहे तो मागच्या साईडला जात असतो. तर बघा इथे सेंटर मी ठेवून घेतलेलं आहे, सेंटर जोडून घेतलेलं आहे आणि बघितलेलं आहे ती बाही बरोबर बसते का. तर त्या टोकापर्यंत बरोबर बाही बसते म्हणून मी डायरेक्ट पुढच्या साईडने बाही जोडायला घेतलेली आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बाही जोडू शकता. अशा पद्धतीने दोन्ही बाह्या जोडून घ्या तुम्ही आणि त्याच्यावरून डबल टिप मारून घ्या. डबल टिप मारून झाल्यानंतर आपल्याला कवर शिलाई घालायची असते ब्लाऊजला. तर दोन्ही साईडने ब्लाऊज सरळ बाजूने 1 पाव इंचावर टिप मारून घ्यायची आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे, तुम्हाला दिसत असेल तर तशी पाव इंचावर टिप मारून घ्या. व्यवस्थित जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्या म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येईल. आणि आता बाही उलटी करून म्हणजे ब्लाऊज उलटा करून परत 1 पाव इंचावर टिप मारून घ्या आणि जे आपले फिटिंगचे माप आहे ते फिटिंगचे माप टाकून फिटिंग करायचे आहे. दंडघेर आहे 11.5 म्हणून मी 5.6 दंडघेर टाकलेला आहे. 5.6 वरून टीप घेत आहे आणि बरोबर 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आपण जेवढं कटिंग करताना धरलेलं होतं बरोबर तेवढंच आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन राहत आहे. त्यामुळे मी 1.5 इंचावर खाली कमरेत टीप घेत आहे. 1.5 इंच मोजून घेतलेलं आहे मी आणि मुंडात सुद्धा 1.5 इंच राहत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही 1.5 इंचाचे किंवा 2 इंचाचे जसे तुम्ही मार्किंग ठेवाल त्या पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घेऊ. त्या मार्किंगवरून टीप सरळ घ्यायची आहे खाली. बघा व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे तसे पूर्ण फिटिंग करून घ्यायची आहे. एक्स्ट्रा तुम्हाला 2-3 किती टिपा मारायच्या आहेत तेवढ्या मारू शकता. तेवढ्या टिपा मारून झाल्यानंतर मग मी गोट घालायचे आपल्याला. गोट म्हणजेच ब्लाऊजला पायपिंग करायची आहे. फिटिंग करून झालेले आहे आणि इथे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मागचा पुढचा भाग अगदी बरोबर आलेला आहे. तुम्हाला मी उलटा करून दाखवलेला आहे ब्लाऊज. तर आता इथे गोटाच्या पट्ट्या म्हणजे पायपिंगच्या पट्ट्या काढत आहोत आपण. पाऊण इंचाची मी एक पट्टी काढत आहे. त्या पण क्रॉसमध्ये काढायच्या आहे. तुमचं जर प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्ट काढू शकता किंवा आखून घेऊन काढू शकता. तर आता पट्ट्या कशा जोडायच्या ते मी सांगत आहे. तर आता इथे बघू शकता पट्ट्या कशा जोडायच्या गोटाच्या. इथे मी क्रॉस पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. एक बाजू सरळ कट करून घेतलेली आहे आणि आडव्या पट्टीवर एक उभी पट्टी ठेवून ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात टीप काढलेली आहे जसे मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. अशाच पद्धतीने तुम्ही जोडा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. जे बिगिनर्स आहेत त्यांना, ज्या मैत्रिणी नवीनच शिकत आहेत त्यांना पायपिंगच्या पट्ट्या कशा जोडायच्या हे समजत नसेल कारण त्या क्रॉसमध्ये काढलेल्या असतात. पटकन लक्षात येत नाही कशा जोडायच्या, उलटसुलट होत असतात. म्हणून मग ही पद्धत सोपी आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पुन्हा थोडंसं बॅक जाऊन बघू शकता मी कशा पद्धतीने सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पायपिंगच्या पट्ट्या जोडून 1 पाव इंचाची पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्या आणि नंतर ती पट्टी आपल्याला पायपिंगसाठी वापरायची आहे. ही पायपिंगची पट्टी आता तयार झालेली आहे. आता आपण ब्लाऊजला पायपिंग करणार आहोत. जसे ज्या साईडला आपले आईपट्टी आहे त्या साईडला आपण 1 पाव इंच आतमध्ये फोल्ड करून वरून पट्टी जोडून घ्यायची आहे. जसे मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे तसेच तुम्ही सुद्धा ही पायपिंग पट्टी जोडून घ्या. शेवटी सुद्धा 1 पाव इंच आतमध्ये फोल्ड करून पट्टीचा शेवट करून टाका. नंतर असे छोटे छोटे तिरपे छोटे छोटे कट्स द्या आणि नंतर आपल्याला ती पट्टी आत
आतमध्ये कशी फोल्ड करायची आहे ते मी पुढे दाखवले आहे, तर ते तुम्ही काळजीपूर्वक बघा, म्हणजे तुमची पण सुद्धा पायपिंग व्यवस्थित येईल. आधी असे मी नख मारून घेतलेले आहे संपूर्ण पट्टीला. पट्टी व्यवस्थित आतमध्ये फोल्ड केलेली आहे आणि व्यवस्थित आतमध्ये दाबत ती पट्टी त्याच्यावरून बरोबर मधल्या खाचीतून टीप येईल अशी टीप मारायची आहे. ब्लाऊजला पायपिंग करू शकता आणि व्हिडिओमध्ये मी एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे कसे पायपिंग करायचे हे बघा. एकदम एकसारखी सगळीकडून पायपिंग आलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा कटोरी ब्लाऊज पूर्ण व्यवस्थित आणि शांत हळूहळू शिवू शकता. आणि नवीन असाल तर ह्या छोट्या ट्रिक्स नक्की तुमच्या उपयोगी येतील असा मी प्रयत्न केलेला आहे. आता आपण पट्टीवर आई करून घेणार आहोत. बघा व्हिडिओमध्ये मी जशा 5 खुणा करून घेतलेल्या आहेत तशा तुम्ही सुद्धा 5 खुणा करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करून घेऊ शकता. आणि व्हिडिओ थोडासा मोठा जरी झालेला असेल तरी सुद्धा मी छोट्या ट्रिक्ससुद्धा तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इतर मैत्रिणींनीसुद्धा यातल्या छोट्या ट्रिक्स वापरून चांगल्या पद्धतीने ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न करावा. कटोरी ब्लाऊज एकदम सोप्या पद्धतीने आणि व्यवस्थित शिवून मी इथे दाखवलेलं आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत. इथे बघू शकता आपले फिटिंगसुद्धा किती व्यवस्थित झालेले आहेत. मागचा भाग पुढचा भाग व्यवस्थित झालेला आहे. तयार झालेला ब्लाऊज तुम्ही बघू शकता कसा व्यवस्थित झालेला आहे. आणि ह्या गोष्टी तुम्ही इतर मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. चॅनल आवडले असले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.